भदंत नागसेनजी यांची धर्मदेशना होईल। भंते नागसेनजी यांची धर्मदेशना होईल आणि प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपालजी यांची धर्मदेशना होईल। दोनच धर्मदेशना होतील। आपण जपनच्या धर्मगुरूंचं प्रवचन ऐकलेलं आहे, इथे दोनच प्रवचन होतील। त्यानंतर आपण सर्वांना बाबासाहेबांच्या अस्थि कलशाला अगदी जवळून या ठिकाणी अभिवादन वंदन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी वेळ दिला जाणार आहे। मी भदंत नागसेनजी यांना भिक्खू या नात्याने मी सूचना करतो। उपासक उपासिकांच्या वतीने त्यांना विनंती आहे की आजच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाप्रयाण दिनाच्या निमित्तानं जमलेल्या तमाम उपासक उपासिकांना माता भगिनी बांधवांना दोन शब्दपर या ठिकाणी मार्गदर्शन करावं। आदरणीय पूज्य भदंत नागसेनजी। खाली बसा, उठणं काय बसा खाली। या ठिकाणी धम्मदेशनेला सुरुवात होत आहे। कृपया कोणीही मध्ये उठू नका। तुम्हाला माहिती आहे धम्मामध्ये विनय असा आहे की धर्मगुरूंचं प्रवचन चालू असताना असं आपण थोडं पण हल्लं नाही पाहिजे, बोललं तर अजिबात नाही पाहिजे आणि जागेवर तर अजिबात उठलं नाही पाहिजे। तो धर्मगुरूचा आदर आहे, सन्मान आहे, चिवराचा सन्मान आहे आणि म्हणून कोणी जागेवर उठू नये। आपण सर्वांनी भक्तींची धर्मदेशना ऐकायची। पण साधू 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 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाही नाही नाही, तुमचा आवाजच नाही। तुमचा आवाज या खुलताबादच्या पलीकडे, इकडे दौलताबादच्या पलीकडे आणि इकडे बघा 2-3 गाव आहेत। हांडे पिंपळ गाव आहे, सुलतानपूर आहे, भांडेगाव आहे। त्या गावाच्या पलीकडे तुमचा आवाज गेला पाहिजे। आपला आवाज इथे रोडवरच आहे ना। बुद्ध बाबासाहेबांचं नाव घेतल्यानंतर आपल्या नसा नसा मधलं रक्त असं सळसळलं पाहिजे। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा नाही नाही, आवाजच नाही तुमचा। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा हात वर करून महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा असा दिला हात नाही। आता मध्ये असं जान असली पाहिजे। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा बौद्ध धम्माचा धम्मा ध्वजाचा भिक्खू संघाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भिक्खुनी संघाचा भिक्खुनी संघाचा उपासक उपासिका संघाचा उपासक उपासिका संघाचा उपासक उपासिका संघाचा म्हटलं तर आवाज मोठा निघतो तुमचा, कारण ते तुमच्यासाठी आहे म्हणून आहे ना। तर असो या ठिकाणी पूज्य भदंत नागसेनजी बोलतील। समता सैनिक दलांनी या ठिकाणी मानवंदना दिलेली आहे। समता सैनिक दलांना एक दुसरा कार्यक्रम असल्यामुळे समता सैनिक दल बुद्धभूमी मावसाळ्याहून रवाना होत आहेत। समता सैनिक दलाचे खूप खूप धन्यवाद। या बुद्धभूमी मावसाळ्याच्या वतीने सर्वांचे आभार। भिक्खू या नात्याने सर्वांच्या प्रति मंगल कामना व्यक्त करतो। समता सैनिक दलाचे आम्हाला वेळोवेळी गेल्या अनेक वर्षापासून अशाच पद्धतीने आम्हाला सहकार्य असते। प्रत्येक वर्षी धम्म परिषदेला आणि बाबासाहेबांच्या महाप्रयाण दिनाच्या निमित्तानं समता सैनिक दल मोठ्या प्रमाणावर आपलं सहकार्य असते। खूप खूप धन्यवाद। नाही जाऊ द्यायचं नाही, पंच लोकांना जाऊ द्यायचं नाही। 5-10 मिनिटं थांबायचं आहे। तब्येत खराब आहे, आपण ऍडमिट करू, काही हरकत नाही। आई बसा खाली, बसा नंतर लावू बसा खाली। तुम्ही बसा, बंदीच प्रवचन दसना सुरू झाली। तुम्ही इकडे या। हॅलो
सुख बुद्धान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघस सामग्री समगानं तपो सुखो. संपूर्ण जगाला जनी सुख शांती मानवतेचा संदेश दिला असे देव आणि मनुष्याचे शास्त्र विश्व शांतीदूत तथागत भगवान बुद्ध तथागताने स्थापन केलेला सद्धम्म पूजनीय भिक्खू संघ सर्वप्रथम त्रिरत्नांना विनम्र अभिवादन करतो. ज्यांच्या महान क्रांतीने आपल्या सर्वांचे जीवन फुलासारखे फुलून गेले असे या देशाचे देशभक्त भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्वचरित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये स्वतःला समर्पित करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थितला आदरणीय पूजनीय भिक्खू संघ ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय असे आमचे आदरणीय पूजनीय भदंत प्रज्ञाबुद्धीजी महाथेरो बनते. सर्व बनतेंना भिक्खू संघाला मी वंदन करतो. थोडक्यामध्ये प्रवचन देतो तुमची मानसिकता पाहून. खरं तर उपासक उपासिकांनो, आज आपल्यासाठी ही फार महत्वाची गोष्ट आहे की आज सर्वजण या ठिकाणी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने या पवित्र असलेल्या ठिकाणी उपस्थित झाला. विशेष म्हणजे मला सांगायला खूप आनंद वाटतो की प्रज्ञाबुद्धी भंतेच्या अतिशय कष्टाचं फळ, मेहनतीचं फळ हे काही महिन्यापूर्वी आलं. ही जागा या संस्थेच्या नावानं झाली हे आपल्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट आहे. उपासक आणि उपासिकांनो, ही तर आनंदाची गोष्ट आहे. मी लहान असताना, खरं तर वेळ थोडासा कमी आहे, मी थोडक्यात बोलणार आहे. लहान असताना मला वाटायचं की कधीतरी एकदा मी बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये जाईल. फार मिलिंदचं नाव ऐकलं होतं. मिलिंद कॉलेज बाबासाहेबांना बनवलेलं आहे, बाबासाहेबांनी निर्माण केलं आहे असं फार मनामध्ये वाटायचं की एकदा तरी संधी मिळेल. उपासक आणि उपासिकांनो, खरं तर आमच्या गुरुच्या अनुकंपेने, म्हणजे आमचे जे गुरु आहेत खेम धम्मपंथीचे असतील किंवा मग धम्मसेवक पंथीचे असतील, त्यांच्या अनुकंपेने मला चिवर घेता आलं आणि ते चिवर घेतल्यामुळे मला मिलिंदमध्ये शिकता आलं. आणि ते शिकता आल्यामुळे तिथे म्हणजे जाण्याची संधी नव्हती, तिथे शिकता आलं. तो क्षण आमच्यासाठी फार अतिशय आनंदाचा आणि प्रसन्नतेचा आहे. मला वाटतं कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की बाबासाहेबांच्या अस्थी आपल्या डोक्यावर घेता यावेत, घेतण्याची संधी मिळावी. आज ती मला संधी मिळाली. प्रत्येच्या अनुकंपेने उपासक आणि उपासिकांनो, खरंच हा क्षण माझ्यासाठी फार अतिशय महत्वाचा, मी कधी विसरू शकत नाही. उपासक आणि उपासिकांनो, तुम्हाला सुद्धा बाबासाहेबांच्या अस्थीचं दर्शन करण्याची संधी आहे आणि म्हणून तुम्ही उगाच थोडंसाठी वेळ इकडे तिकडे दौडू नका. ह्या खरं तर भंतेजीच्याकडे अस्थी आहेत, तर ह्या अस्थी फक्त कार्यक्रमाच्या दिवशी बाहेर येतात. आता इतक्या वर्षापासून मी बघितलं, आज ते बाहेर आल्या होत्या. म्हणून आपण इतरच जाऊन बऱ्याच वेळेस ठिकाणी लोक बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी जाऊन खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना हार न घालताच आम्ही श्रद्धांजली अर्पण करून आलो असं म्हणणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. परंतु आपल्याला तर डायरेक्ट बाबासाहेबांच्या अस्थी भेटल्यात. आपल्याला तर डायरेक्ट बाबासाहेबांच्या अस्थीला खऱ्या अर्थानं फुल ठेवून आदरांजली श्रद्धांजली अर्पण करता येते. ती खरी श्रद्धांजली, ती खरी आदरांजली. तुम्हाला सांगतो, आमचे असं म्हणजे मी काही कोणावरती जाणून बुजून काही बोलत नाही, पण मला सांगायचं आहे, बाबासाहेबांचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. आम्ही बाबासाहेबांचा बॅनर तयार करतो,
बॅनर तयार केल्यानंतर बऱ्याच वेळेस काय होतं की बाबासाहेबांच्या 6 डिसेंबरच्या निमित्ताने असो की 14 एप्रिलच्या निमित्ताने असो, बाबासाहेबांचा फोटो छोटा असतो आणि आमचा फोटो मोठा असतो. मला सांगा, पुन्हा आम्ही म्हणतो की बाबासाहेबांना आम्ही अभिवादन करतो. खरंच सांगा, असं अभिवादन होतं का? असं अभिवादन होत असेल तर मला वाटतं ते अतिशय चुकीचं आहे. अभिवादन असं नाही होत. म्हणजे खरं तर मला सांगायचं आहे उपासक उपासिकांनो, अभिवादन आपण बाबासाहेबांना करतो. ज्या बाबासाहेबांमुळे तुम्हाला सांगतो या भारतातल्या जवळजवळ 97% लोकांना मी माणूस आहे का हेच माहित नव्हतं. त्या 97% लोकांना आज तुम्हाला पाहायला मिळतं की मी माणूस नाही, तर मी बाबासाहेबांच्या पुण्याईने माणसाला ट्रेनिंग देणारा मी एक ट्रेनर आहे, एक शिक्षक आहे, एक मानवतेचा संदेश देणारा मानववाहक आहे, अशी एक प्रेरणा मिळते, आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून उपासकांनो, मला थोडक्यामध्ये काही गोष्टी सांगायच्या आहेत. वेळ खूप कमी आहे, म्हणून पुन्हा एकदा सांगतो की आपण थोडा वेळ लक्ष द्या. थोड्या वेळापर्यंत मी काही गोष्टी सांगतो. उपासकांनो, ही जी गोष्ट आहे ही आता यानंतर विशेष करून जनतेच्या या भूमीमध्ये ही आता कंटिन्यू चालू राहील. यावर्षी तुम्ही जे लोक आलात तर ते जे मला बोलले की ही जी संख्या आहे ही नक्की संख्या वाढणार आहे, आणि ही संख्या वाढल्यानंतर या वर्षी तुमचं जसं तुम्हाला पाहायला मिळेल यापेक्षा डबल काम किंवा डबल व्यवस्था, चांगल्या प्रकारची गोष्ट प्रत्येकी पुढच्या वर्षी नक्की करणार आहे. म्हणून तुम्ही सर्व लोकांनी प्रत्येच्या या कार्यासाठी सहभागी झाला पाहिजे. उपासकांनो, मला 1-2 मुद्दा मानतो आणि आमचे प्राध्यापक वंतीजी आहेत जे की खऱ्या अर्थाने मिलिंदच्या पवित्र भूमीमध्ये शिक्षण देण्याचं काम केलं. आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत. आम्हाला गर्व आहे की आम्ही एखाद्या भिक्खूच्या माध्यमातून शिकतो. खरं तर उपासकांनो, आजचा दिवस हा फार महत्वाचा आहे. आजच्या दिवशी मला सांगायचं आहे की आपल्याला आपलं जे जीवन आहे या जीवनामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे. हे जीवन आपण असंच नाही गमावलं पाहिजे. आपल्या या जीवनामध्ये आपल्याला काहीतरी करण्याची संधी आहे. बरेच लोक म्हणतात की आम्हाला काय करावं, संधीच नाही. अहो, भरपूर संधी आहे. आपण प्रत्येक बौद्ध व्यक्तीने लक्षात ठेवलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं, विशेष म्हणजे किमान रविवारी तरी बौद्ध लोकांनी सहपरिवार कुटुंब विहारात जाण्याची सुरुवात करावी. विहारात जाऊन बाबासाहेबांना अभिवादन कसं ठरेल हे पाहावं. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपल्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे, आपल्या मनामध्ये बाबासाहेबांची जिद्द पाहिजे. एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि प्रवचन समाप्त करतो. बाबासाहेबांची श्रद्धा कशी होती? एक बाबासाहेबांच्या मध्ये रायटिंग पिक्चर्स मध्ये वाचलेलं मी उदाहरण आहे, ते सांगतो आणि माझं प्रवचन समाप्त करतो. तेव्हा आपली श्रद्धा बाबासाहेबांवरती असली पाहिजे. ती केवळ कार्यक्रमापुरती किंवा एखाद्या प्रसंगापुरती नसावी, 14 एप्रिल किंवा 6 डिसेंबर पुरती नसावी. हे माझं प्रामाणिक मत आहे. खऱ्या अर्थानं एक प्रसंग घडला. बाबासाहेब जिवंत असताना एक प्रसंग घडला. काय झालं की एका व्यक्तीने बाबासाहेबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. बाबासाहेबांना भेटण्याची, बघा आपण किती इच्छा व्यक्त केली तरी भेटू शकत नाही, पण त्या व्यक्तीने इच्छा व्यक्त केली आणि त्याची इच्छा पूर्ण झाली. त्या व्यक्तीने इच्छा पूर्ण केली. कशी केली? कारण त्याच्याकडे श्रद्धा होती. श्रद्धा अशी गोष्ट आहे की जी पाहिजे ती मिळवून देऊ शकते. जी इच्छा आपण केली ना ती इच्छा पूर्ण होऊ शकते श्रद्धेच्या बळाने. आणि म्हणून असं म्हटलं आहे की तो जो व्यक्ती होता तो सातारा जिल्ह्याचा होता. सातारा जिल्ह्याचा असताना तो एका खेडेगावात राहत होता. एका खेडेगावात राहत असताना त्याला असं वाटलं की मी बाबासाहेबांना भेटलं पाहिजे, म्हणून तो बाबासाहेबांना भेटण्यासाठी विचार करून निघाला. तर तुम्हाला सर्वांना माहित आहे की आपल्या सर्व पूर्वजांची अवस्था काय होती. म्हणजे आपल्याला पाहायला मिळतं की बाबासाहेबांचा जीवनाचा विचार केला तर बाबासाहेब लंडन मध्ये होते, कोलंबिया मध्ये होते, पण पोटभर जेवण मिळेल एवढे सुद्धा त्यांच्याकडे
कोणतेही धन नव्हतं किंवा कुठलेही पैसे नव्हते, पण बाबासाहेबांनी ते काम करून दाखवलं. आज या भारतामध्ये तुम्हाला सांगतो, या भारतातला प्रत्येक माणूस आजच्या दिवशी, चाहे आमच्या देशाचा प्रधानमंत्री असो की चाहे आमच्या राज्याचा मुख्यमंत्री असो, आजच्या दिवशी तरी का होईना त्यांना म्हणावंच लागतं की हे आमचं जे संविधान आहे हे बाबासाहेबांची देण आहे आणि हे सर्वश्रेष्ठ संविधान आहे. या संविधानासारखं दुसरं संविधान कुठेच नाही. या संविधानाला आम्ही सलाम करतो, वंदन करतो, बाबासाहेबांचा जय जयकार करतो, असं हे आज तुम्ही पाहायला मिळतं. उपासकांनो, मला सांगायचं आहे की तो जो प्रसंग आहे, ती श्रद्धा कशी होती तर ते तुम्हाला मी सांगत होतो. तो व्यक्ती निघाला, त्याच्याकडे पैसे नव्हते, तर सातारा जिल्ह्यामध्ये गेला, खेडेगावातून होता, तेव्हा जिल्ह्याला जायला रस्ता नव्हता आणि पाऊल रस्त्याने गेला. कसा तरी साताऱ्याला पोहोचला. माहित नव्हतं कसं जायचं ते सुद्धा. पैसे नाही तर वेगळी गोष्ट आहे, पण जायचं कसं हेही माहित नव्हतं. असं म्हटलं आहे की पाऊल रस्त्याने सातारा जिल्ह्यामध्ये गेला. तिथे गेल्यानंतर त्याला वाटलं की नाही, आपल्याला इथून मुंबईला जायचं, कारण मुंबईला होते बाबासाहेबांच्या संस्थेचं नाव PS सोसायटी मुंबईला स्थापन झाली, तुम्ही पाहिलं असेल. बाबासाहेबांचं घर राजगृह मुंबईला आहे. त्या ठिकाणी जावं असं विचार करून तो साताऱ्याला. साताऱ्यावर आल्यानंतर बस होती, ट्रेन पण होती, असं म्हटलं आहे. बस पण होती, ट्रेन पण होती, पण जाण्यासाठी ट्रेन मध्ये बसण्यासाठी किंवा बसमध्ये बसण्यासाठी पैसे नव्हते. आणि बिना पैशाचा कोणी प्रवास करू शकतं का? मग त्याने विचार केला, मला तर भेटायचं आहे, पण माझ्याकडे पैसे नाही तरी भेटायचं. आणि मग असं म्हटलं आहे की तो विचार करतो की रस्ता कोणता मुंबईला माहित नव्हतं, पण त्याला एवढं माहित होतं ही एक ट्रेनची लाईन, रेल्वेची लाईन, रेल्वे पटरी म्हणतो आपण, काही आहे की नाही, रेल्वे पटरीनं नक्की मुंबईला जाता येतं. आणि मग तो रेल्वे पटरीनं मुंबईला गेला. असा जाता 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 तो मुंबईला पोहोचला. जिथे बाबासाहेबांची सभा होती ना, त्या सभेमध्ये गेला. त्या सभेमध्ये गेल्यानंतर तो खऱ्या अर्थानं सांगू लागला की मध्ये जाऊ द्या मला. त्याला मध्ये जाऊ द्या गेट मधून, कारण तो होता थोडासा अपार धिप्पाड. तो खऱ्या अर्थाने अपार धिप्पाड होता. त्याचे कपडे फाटले तुटलेले होते आणि इतके दिवसापासून पायी चालल्यामुळे अगदी त्यांच्या कपड्याला सुगंध नाही येत नव्हता. त्याला सुगंध येत नव्हता, त्याच्यामुळे कोणी त्याला मध्ये जाऊ देत नव्हतं. पण त्याने सांगितलं की एक तर मी मध्ये जाईल, तर इथंच बसेल. तर म्हणजे मध्ये जाऊन काय करणार? नाही म्हणे, मी काहीच करणार नाही, मी फक्त बाबासाहेबांना भेटणार, मी बाबासाहेबांना बघणार आणि मी वापस येणार, मी काहीच नाही करणार. का? कारण मला बाबासाहेबांना भेटायचं आहे, बाबासाहेबांवरती माझी फार श्रद्धा आहे, म्हणून काही जरी झालं तर मी इथे बसल, नाही तर मध्ये जाईल. एक जण गेला बाबासाहेबांना म्हणला की बाबासाहेब असा असा एक व्यक्ती आहे, फारच हट्ट करतोय, तर त्यांना काय करायचं? तरी म्हणजे बाबासाहेब म्हणजे येऊ द्या म्हणला. तर तो गेला आणि गेल्यानंतर माहितीये का, म्हातारा होता, ताकदवान होता पण म्हातारा होता. असं म्हटलं आहे की तोंडात दात नव्हते, एवढा म्हातारा होता. असं म्हटलं आहे की जसा तो मध्ये गेला तर गेल्याबरोबर बाबासाहेबांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि डोकं ठेवून म्हणाला की धन्य झालो मी आज, धन्य झालो या बाबासाहेबांच्या चेहऱ्याला पाहण्यासाठी, या डोळ्यांना पाहण्यासाठी, या बाबासाहेबांना पाहण्यासाठी कितीतरी वर्ष तपश्चर्या केली. आज ती तपश्चर्या पूर्ण झाली. बाबासाहेब मी धन्य झालो, मला पाहिजे ते काय म्हणायचे, मला 1 मिनिट नका थांबू देऊ, आता 1 मिनिट नका थांबू देऊ, पण मला आता माझं दैवत भेटलं, माझा देव भेटला, असं म्हणून बाबासाहेबांना तो हात लावून अगदी पायाला वंदन करून बाजूला आला. जसंही बाबासाहेबांनी विचारलं की बाबा, ते बाबा लहान म्हातारे होते, ते म्हणे बाबा कुठून आले? बाबासाहेब विचारतात त्यांना. तर ते सांगून आले की म्हणे बाबासाहेब मी सातारा जिल्ह्यातून एका खेडेगावातून आलो. मग बाबासाहेबांनी विचारलं की कसे आले तुम्ही, इतक्या लांबून कसे आले? तर म्हणे बाबासाहेब माझ्याकडे पैसे नव्हते, पण माझ्याकडे जिद्द होती, माझ्याकडे श्रद्धा होती, मी बाबासाहेबांना भेटेलच ही माझ्याकडे श्रद्धा होती आणि म्हणून मी त्या श्रद्धेच्या बलावर आलो. बरं रस्ता कसा भेटला? म्हणे बाबासाहेब रस्त्याने नाही आलो, रेल्वेच्या लाईन आलो. रेल्वे बसून आले का? नाही, रेल्वेच्या पटरीने चालू. मग रेल्वेच्या पटरीने आलो, मग मुक्काम कुठे केला?
नाही मुक्काम नाही केला म्हणे. बघा मुक्काम पण नाही केला. मग काय केलं? नुसतं रस्त्याचं रेल्वेचं लाईन चालायचं. जिथे असं वाटलं की आता चालूच शकत नाही, दोन पावलं रेल्वेच्या बाजूला जायचं, तिथं झोपायचं आणि पुन्हा उठायचं आणि पुन्हा चालायचं. का? बाबासाहेबांना भेटायचे. फक्त इच्छा काय आहे? बाबासाहेबांना भेटायचं आहे, एवढी इच्छा आहे. मग असं म्हटलं आहे की चालत पुन्हा. मग बाबासाहेबांना विचारलं, मग इतके दिवस तुम्ही चालत आलात, तर मग जेवण कुठे केलं? जेवण कुठे केलं? तर मग हातामध्ये गाठोड होतं, ते गाठोड सोडलं आणि दाखवलं. म्हणे बाबासाहेब जेवण नाही केलं, हे भाकरीचे तुकडे होते. भाकरीचे हे भाकरीचे तुकडे असे नाही खाल्ले म्हणे मी. भाकरीचे तुकडे असे नाही खाल्ले. का? कारण दाखवच नाही, असे नाही खाल्ले. मग म्हणे काय नाही, रस्त्याच्या बाजूला पाणी दिसलं की त्या पाण्यामध्ये हे तुकडा टाकायचा आणि त्याला त्या तुकड्याला सांगायचा, तुकड्या लवकरात लवकर विघळून जा, कारण हे पुन्हा खाल्यानंतर मला बाबासाहेब भेटायचे. म्हणजे खऱ्या अर्थानं हे तुकडे नाही खाले, तुकडे त्या पाण्यात भिजवले आणि ते तसेच खाले. ते पचो अथवा न पचो, तोपर्यंत मी थांबणार नाही जोपर्यंत मी बाबासाहेबांना भेटणार नाही. असा जिद्द आणि एक संकल्प केला होता, एक अट्टहास केला होता. आज तो पूर्ण झाला. बाबासाहेब, आज मी धन्य झालो, आज मी पवित्र झालो, आज मी पुण्यवान झालो. अशा प्रकारचा गौरवार्थक शब्द बाबासाहेबांच्या समोर ते व्यक्ती व्यक्त करतो. पण बाबासाहेब सांगतात की बाबा ठीक आहे, तुम्ही आलात, आता बाबासाहेब भेटल्यानंतर तुम्ही काय करणार आहात? म्हणजे बाबासाहेब मी भेटणाऱ्या घरी जाऊन सांगणार आहे सर्वांना की मी बाबासाहेबांना भेटलो असं सांगणार आहे. मग बाबासाहेब म्हणाले, तुम्ही लोकांना सांगल्यानंतर तुमचं काय कल्याण होणार आहे, तुमचं काय मंगल होणार आहे? तर ते सांगू लागले की नाही, काय हो अथवा न हो, मला तर माहिती आहे माझं कल्याण झालं, माझं मंगल झालं, मला तर सर्व मिळालं. नाही म्हणे बाबासाहेब म्हणाले, आजपासून घरी जा, घरी गेल्यानंतर काय करा, घरच्या मुलांना सांगा की मी बाबासाहेबांना भेटलो. बाबासाहेबांना सांगितलं की तुम्ही दररोज 8 तास काम करत असाल ना, 8 तास, तर आजपासून 10 तास काम करा. म्हणजे मला त्या माणसाला 10 तास काम करा. 2 तास एक्स्ट्राचे काम कशाला? 2 तास जास्त काम कशासाठी करायचंय? तर 2 तासामध्ये जे मोबदला मिळेल ते फक्त आणि फक्त ते शिक्षणावर खर्च करायचं आहे, शिक्षणावर खर्च करायचा आहे. आणि शिक्षणावरती खर्च करून सांगायचं की तुला मी बाबासाहेबांना भेटलो. बाबासाहेब भेटल्यानंतर मला बाबा म्हणाले, अरे मला बाबा म्हणो की न म्हणो काही हरकत नाही, पण मी बाबासाहेबाच्या एका अनुयायाचा मुलगा आहे असं म्हणण्यासारखं काहीतरी कर. म्हणजे तुला लोकांना मी सांगितलं की मी बाबासाहेबांना भेटलो तर लोक खरं मानतील, अन्यथा नाही मानणार. म्हणून असं म्हटलं आहे की त्या ठिकाणी पुढे असं सांगितलं की ते व्यक्ती सांगतो की 3 मुलं होते, तिन्ही मुलांना शिकवलं, तिन्ही मोठे अधिकारी झाले आणि मोठे अधिकारी झाले. आणि जसे अधिकारी झाले तर खऱ्या अर्थानं परत आल्यानंतर बापाच्या पायावरती डोकं ठेवलं आणि वंदन करू लागले. म्हणू लागले की बाबा तुमच्या त्या 2 तासाची मेहनत आम्ही कधी वाया जाऊ देणार नाही. तर ते बाप म्हणतो, अरे बाबा त्या 2 तासाची मेहनत काय विचार करता? ज्या माणसाने जीवनामध्ये कधीच 2 तास विश्रांती घेतली नाही त्या माणसाला मी भेटलो. त्या माणसानं सांगितलं की आमचं कल्याण करायचं असेल, तुमचं कल्याण करायचं असेल तर तुम्ही अतिशय तळमळीने, कष्टाने, श्रद्धेनं शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण घेऊन तुमची क्रांती होईल, प्रगती होईल. माझ्या पायावर डोकं टेकण्यापेक्षा तुम्ही बाबासाहेबांच्या चरणावरती डोकं टेकवा आणि म्हणा की ही संधी आम्हाला दिली, ही संधी आम्हाला कोणी दिली नव्हती, या संधीचा आम्ही सोनं करेल, या संधीला आम्ही कधी गमावणार नाही असा संकल्प करा. तुम्हाला जसं संधी मिळाली तशी सर्वांना संधी देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, असा गौरव करा असं म्हटलं आहे. त्याने त्या लेखकांनी तिथं लिहिलं की ते पोरं सुद्धा तशा प्रकारचं करण्याची प्रेरणा करतात. आणि आज आपण पाहतो की त्यांचे नातू अमेरिकेसारख्या देशामध्ये IAS ऑफिसर होऊन तिकडे गेले, IAS बनले, इथे IAS बनले, IPS बनले, IRS बनले. परंतु ते इथेच नाही तर बाबासाहेब कोल्हापूर शिकले ना, तिथे गेले आणि तिथे आज स्वतःचे फार मोठ्या कंपनी उभ्या केल्या. आणि ते लोक बाबासाहेबांची जयंती त्या ठिकाणी संपन्न करतात. सांगतात की आमच्या बापानं जर बाबासाहेबांचं दर्शन केलं नसतं तर आम्हाला कदापिही
अशी करण्याची संधी भेटली नसती. तुम्हाला तर खऱ्या अर्थानं मला सांगायला खूप आवडेल की आपल्याला ही संधी भेटली आहे, आपल्याला हे सर्व पुण्य मिळालं आहे. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये या दिवशी अभिवादन करायचं असेल तर आपण अशा प्रकारचे संकल्प केला पाहिजे, अधिष्ठान केलं पाहिजे आणि ते अधिष्ठान ते संकल्प आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला वाटतं नक्कीच आपण ह्या गोष्टी समजून घ्या. प्रत्येने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. मी बनते प्रति सुद्धा खूप धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी सांगतो सर्वांचं जय मंगल हो, सर्वांचं कल्याण. हॅलो हॅलो बोला साधू साधू साधू. त्या ठिकाणी गणपतीजींनी अगदी श्रद्धेनं काय करू शकते माणूस, श्रद्धा असली पाहिजे, पण डोळ श्रद्धा असली पाहिजे. त्या खेड्यातल्या गरीब वेगळ्या म्हाताऱ्या माणसाकडे डोळ श्रद्धा होती की मला बाबासाहेबांना भेटायचं. मग काहीही त्रास झाला तरी त्यांनी तो त्रास सहन केला आणि बाबासाहेबांनी जो संदेश दिला तो संदेश त्यांनी मनाशी खुणगाठ बांधून घरी जाऊन आपल्या मुलांना शिकवलं. आज ते मोठे अधिकारी आहेत, कंपन्या मालक आहेत,